नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत. राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात. संवाद सुपरफास्ट. आज महाशिवरात्री. आजच्या माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. आज देशभरातील 12 ज्योतिर्लिंग तसेच विविध ठिकाणच्या महादेवाच्या मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे. आजच्या दिवशी शिवतत्व अधिक पटींनी जागृत असतं, त्यामुळे आज दर्शनासाठी भक्तांची रीघ पाहायला मिळाली. शिरूर आणि पंचक्रोशीतील रामलिंग देवस्थान परिसरही आज शंकराच्या नामस्मरणात आणि भक्तांच्या गर्दीने फुललेला पाहायला मिळाला. मुलाच्या निधनाच्या धक्क्याने आईचंही निधन झाल्याची हृदयद्रावक घटना शिरूर तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील आंधळगाव इथं मुंबईत राहणारे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक वाल्मिकराव बबनराव काळे आपल्या आईला भेटायला आले होते. भेटून परत आल्यावर वाल्मिकराव काळे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आपल्या मुलाच्या निधनाची वार्ता कळताच आई जानकुबाई बबनराव काळे यांनीही आपले प्राण सोडलेत. या दोघांच्या अशा निधनानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंधश्रद्धेतून पुतण्यानेच पुजाऱ्याची हत्या केल्याची घटना जामखेडमधून समोर येतेय. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिकारे वस्तीवरील दत्त मंदिरातील पुजारी कुशाबा तुळशीराम शिकारे यांचा त्यांचाच पुतण्या शंकर सोपान शिकारे याने धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली आहे. शिकारे हे आजार बरे करतात, मात्र आपला आजार वाढतच चालला आहे. तसेच तुझे आजोबा करणी करत होते हे सगळीकडे सांगितल्यानं आपली बदनामी झाली या रागातून शंकर यानेही हत्या केली. हत्येनंतर त्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सध्या आरोपी शंकर शिकारे याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज महाशिवरात्री दिवशीही त्र्यंबकेश्वर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे नियोजित जादाचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. वेतनवाढीच्या मागणीसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे अनेक सेवाभावी संस्था आणि पुरोहित संघाच्या कार्यकर्त्यांकडून आज गर्दीचं नियोजन केलं जाणार आहे. भाविकांना दर्शन घेण्याच्या दृष्टीने मंदिराच्या पूर्वेकडील गेटमधून धर्मदर्शन भाविकांना 24 तास खुलं असेल. तसेच स्थानिक भाविक आणि बाहेरून आलेले भाविक यांच्यासाठी वेगळे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. मंत्रालयातील अतिरिक्त सचिव सुहास चव्हाण यांचा काल हडपसर जवळील मंतरवाडी चौकात झालेल्या अपघातात मृत्यू झालाय. काल रात्री 8च्या सुमारास चव्हाण हे कात्रजवरून मंतरवाडीच्या दिशेने मोटरसायकलवरून जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या खासगी बसने त्यांना धडक दिली. त्यात चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सुहास चव्हाण हे मंत्रालयात लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मृत्यूनं सध्या शोक व्यक्त होत आहे. शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांच्या बदलीनंतर गुरु बिराजदार यांनी शिरूर तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारलाय. निवडणूक आयोगाच्या निकषामुळे भोसले यांची प्रशासकीय बदली साताऱ्याच्या वाई इथं झाली आहे. त्यांच्या बदलीनंतर गुरु बिराजदार यांनी आता सूत्र हाती घेतली आहेत. बिराजदार यांनी कोल्हापूर, हातकणंगले इथं काम केलं आहे. आता शिरूरमध्ये मात्र वाळू तस्करी रोखण्याचं मोठं आव्हान बिराजदार यांच्यापुढे असणार आहे. आंबेगाव तालुक्यातील अनेक भागात सध्या महावितरणकडून भरमसाठ बिलं दिली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. आंबेगाव तालुक्यातील कळंब, लौकी, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी या भागात अचूक रीडिंग न घेता ग्राहकांना भरमसाठ रकमेची बिलं महावितरणकडून दिली जात आहेत. तसेच नादुरुस्त मीटर बदलून दिलं जात नाहीये. त्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसतोय. या महावितरणच्या गैरकारभारावर लक्ष द्या आणि अचूक रीडिंग घेऊन बिल देण्याची मागणी आता ग्राहकांनी केली आहे. पिंपरी चिंचवड परिसरात एका दाम्पत्याने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. प्रेमसंबंध न ठेवल्यास पत्नीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यानं पती पत्नी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. पतीचा मित्र अमोल यानं पीडित महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामी होईल या भीतीनं त्या पती पत्नीनं विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर, श्रीगोंदा, पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव, खेड, जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती, इंदापूर, दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी, मावळ, हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी, चिंचवड, भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी,
वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.